राम राम मंडळी, नमस्कार मित्र. मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो विदर्भ IAS अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्र हो, आज आपण म्हणजे आय थॉट की तुम्ही यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली असेल किंबहुना ऐकलंही असावं. मात्र आज आपण चर्चा करणार आहोत, तुम्हाला दिसेल स्क्रीनवर, हाऊ टू मेक नोट्स फॉर UPSC ॲज वेल ॲज MPSC. आता ते काय कारण फार काही वेगळं राहिलेच नाही म्हणत म्हणजे. सो इन बोथ कॉन्टेक्स्ट हम इसके बारे में बात कर सकते हैं. ठीक आहे, डन, आगे जाएंगे. सो बघा, आता जर तुम्ही मला असं विचारलं की नेमकं सर असा मुद्दा काय आहे तर, किंवा का नोट्स काढणं गरजेचे आहेत, फार सिंपल इज रिझन आहे म्हणजे भाई पास होने के लिए नोट्स का जरूर आहे. मतलब टन, कारण आपल्याकडे अभ्यासाचा पहाड आहे म्हणजे तुम्ही असं म्हणा, आणि त्या अख्ख्या पहाडातनं म्हणजे आपल्याकडे हिमालय आहे अभ्यासासाठी, आणि त्या हिमालयातनं आपल्याला फक्त काहीच गोष्टी आपल्या कामाच्या तेवढ्या निवडायच्या, बाकी फेकून द्यायचं. म्हणजे सम हाऊ सेम टू सेम गोष्ट अशी आहे की आपल्याकडे वाचायला हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर, पॉलिटी, इथिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नंतर तुमचं इंडियन सोसायटी, ऑप्शनल, एसे, भाई और क्या क्या बताऊ मैं आपको. ठीक आहे, एवढं सगळं आहे. एवढं सगळं वाचायचं, ते लक्षात ठेवायचं, ते योग्य भाषेमध्ये उतरवणंही आलं पाहिजे. आपण सुपर ह्युमन तर नाही आहे आणि रोबोटही नाही रजनीकांतसारखं. जर रोबोट आणि सुपर ह्युमन दोन्ही नाही आपण, तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारची, तुम्ही असं म्हणा, एक समहाऊ आयडिया, समहाऊ विचार, समहाऊ नोट्स आपल्याला तयार असणं गरजेचं पाहिजे, की जेणेकरून इन कमी टाईमात, इन लेस टाईम आपण जास्त प्रोडक्टिव्हली काम करू शकू, जास्त एक्झामला देऊ शकू. म्हणजे गॉट इट. बरं, मग हा सगळा प्रकार जर आपल्याला करायचा असेल, हे जर सगळं करायचं असेल तर भाई आपल्याला नोट्स तयार पाहिजे. कारण बघा तुम्ही आता GS1 आणि GS2 याच्यामध्ये फक्त 3 तासाचा गॅप असतो. बरं, आज GS1 झाला सकाळी 9 ते 12, 12 ते 2 गॅप आहे 2 तासाची, 2 ते 5 GS2 आहे. भाई पुरे वो 2 आवर्स में एक तर तुम्ही बाहेर यायला तुम्हाला काही वेळ लागतो, नंतर थोडं नाश्ता पाणी खाऊन घेणं. सो विदिन 1 तासात तुमच्याकडचं सगळं रिवाईज झालं पाहिजे, अशा प्रकारच्या नोट्स आपल्या पाहिजे. नाहीतर लक्ष्मीकांत 1000 पानांचं, त्याला जर तेवढ्या पानांचं जर नोट्स तयार केल्या आपल्या, शक्य आहे का करणं ते? ऑफकोर्स नॉट. 100% आहे म्हणजे. ठीक, चला, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही असं म्हणा की GS3, GS4 अगदी नेक्स्ट दिवशी असतो. सो रात्री संध्याकाळी 5 वाजता पेपर संपतो, 5 ते 6, 6:30, 7 तुम्हाला घरी जायला वाजतात कमी जास्त. रात्री आणि सकाळचा टायमिंग हा तुम्हाला रिवाईज करायचं असतं, दोन्ही GS3 आणि GS4 दोन्ही. मग तुम्हाला हेच म्हटलं पाहिजे की त्या रात्रभरात झोप घेणं, जेवण करणं आणि रिव्हिजन करणं हे शक्य झालं पाहिजे. यासाठी क्रिस्प नोट्स, अगदी क्रिस्प फॉर्मॅट नोट्स आवश्यक आहेत. आणि जे टॉपर होतात, जे पहिल्या 10, 50, 100 येतात, म्हणजे ते या लोकांकडे स्वतःच्या भाषेतल्या नोट्स तयार असतात. हे काही तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही. पण जर तुम्हाला पाहायचंही असेल तर डायरेक्ट जा गुगलवर आणि टाका नोट्स ऑफ अर्षदीप सर, नाही अर्षदीप एक IAS होऊन गेले आपल्या म्हणजे, किंवा या वर्षीचे आलेल्या मॅडम म्हणजे, किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या तुम्हाला त्यांच्या बऱ्याचशा नोट्स पाहायला भेटतील. आणि त्यांच्या नोट्स हा त्यांच्या भाषेत अगदी क्रिस्प फॉर्मॅटमध्ये भेटतील. जर तुम्हाला एखाद्याचा डेमो हवा असेल तर लेट्स डोंट वरी, आपण याचा डेमोही टाकू या व्हिडिओनंतर. जर तुम्हाला तुमचा याचा डेमो पाहिजे असेल बाबा, आणि तुम्ही टॉपिक सुचवा मला एखादा, आपण त्या डेमोचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करू. एक नाही 2-3 पुरू म्हणजे. सो तुम्हाला एक सर्टन आयडिया यावी, आणि सोबत त्याची PDF पण आपण शेअर करू, बरोबर. आणि डोंट वरी अबाउट दॅट. तुमची इच्छा असल्यास मी पुढच्या काही दिवसात 2 किंवा 3 टॉपिकवरची अगदी क्रिस्प फॉर्मॅटमधली नोट कशी असावी याची एक PDF टाकून देईल UPSCच्या टेलिग्राम चॅनलवर, विदर्भ IASच्या. गॉट इट. चला, सो एवढं सांगण्याचा हेतू असा की नोट्स गरजेच्या आहेत. आता काही लोक अशी पण आहेत की जी मल्टिपल टाइम्स पुस्तकं वाचतात आणि त्या नोट्स काढत नाही. बाई चांगली गोष्ट आहे. मग जसं सत्यम गांधी, बरोबर, जे मागच्या वर्षी ऑल इंडिया रँक 10 की 9th व्यक्ती आहे, तो त्यानं नोट्सच नाही काढली. भाई त्यानं एक पुस्तक 20-30 वेळा वाचलेलं आहे. मग हे कामाचं आहे की भाई 20 टाइम्स वाचा, 30 टाइम्स वाचा, ते चालतं. म्हणजे डोंट वरी अबाउट दॅट, अच्छी बात है, आप वो भी कर सकते हो और शायद दूसरा भी कुछ कर सकते हो. अगर तुम्हाला नोट्स काढा नाही काढायचे असेल तर इतक्या वेळा वाचायला लागेल. मग मे बी
तुमचं माझं आपल्याकडे असणारा क्लासेसचा ताण असतो, आपल्याला नंतर कॉलेजचा ताण असतो, कुटुंबाचं काहीतरी प्रेशर असतं, स्वतः मित्रमैत्रिणी असतात, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मग ते शक्य नसतं की पूर्ण एक एक पुस्तक 20-30 वेळा वाचणं. बेटर भाई नोट्स निकाल लो और बार बार उस नोट्स को पढ़ो, काम खत्म, छोड़ दो मतलब, और पास हो जाओ. डन. चला सुरू करूयात. सो आजचा प्रवास, आजच्या आपल्या डिस्कशनचा तुम्ही असं म्हणायला हरकत नाही. पहिला मुद्दा तुम्ही बघत म्हणजे पहिला बघा, आता एक स्लाइड्स आहे, देर आर 16 साइड्स आर देअर, आणि या 16 साइड्सचा स्लाइड्सचा वापर करून आपल्याला नेमकं नोट मेकिंग कशी का महत्त्वाची आहे म्हणजे, आणि इन शॉर्ट की कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करू नये याचं एक सिनॉप्सिस घ्यायचं आहे. डोंट वरी, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. द फर्स्ट थिंग म्हणजे ठीक आहे बघा, हाऊ टू मेक नोट्स फॉर UPSC हाच आपला मुद्दा आहे. इथं तुम्ही MPSC द्यायला हरकत नाही, यासाठी हरकत नाही, कारण आता काही फार वेगळं राहिलेलं नाही आहे म्हणजे. ठीक, चला पहिला मुद्दा इथं, रीड युअर टेक्स्टबुक. लक्षात घेतलं पाहिजे, कुठलंही पुस्तक मिनिमम 3 वेळा वाचल्याशिवाय नोट्स काढायची नाही, हे तर बेसिक तुम्ही समजून घ्या. तर फॉर एक्झाम्पल ही एक विदर्भ IASची नोट आहे, तुम्हाला दिसते का बघा, डिझास्टर मॅनेजमेंटची ही एक नोट आहे म्हणजे, बरोबर. तुम्हाला हे जर दिसत असेल तर या साईडला आम्ही भरपूर स्पेस सोडली. व्हाईल मेकिंग दीज नोट्स माझी आयडिया ही होती की एका साईडला स्पेस सोडली तर जर ॲडिशनमध्ये उद्या भविष्यात जर काही मला ॲडिशन करायचे असेल, पोरांना काही सांगायचं असेल किंवा पोरांना काही लिहायचं असेल तर पोरं याच ठिकाणी लिहू शकतात. सो पोरांना वेगळं पेज किंवा वेगळी नोट लिहायची गरज नाही. समोर बघा शेवटचं पेज आहे, भरपूर स्पेस खाली आहे, इकडे जागा खाली आहे, इकडचं पेज बघा, सेकंड लास्ट पेज बघा, दिसतंय तुम्हाला, जागा बघा, जागा. डन. सो नोट्स तयार करता वेळेस तुम्ही पहिली गोष्ट तर मिनिमम एखादी कोणतंही पुस्तक किंवा नोट जोपर्यंत तुम्ही 3 वेळा वाचत नाही तोपर्यंत नोट्स काढायचे नाही, हे पाठ करून घेतलं पाहिजे तुम्ही. डन. फर्स्ट रीडिंग, जस्ट रीडिंग. सेकंड रीडिंग, पॉइंट्स तुम्ही जॉट केले म्हणजे तुला की जॉट डाऊन द पॉइंट्स, बरोबर. थर्ड रीडिंग, नोट्स रीडिंग, नोट्स मेकिंग. पाठ पहिलं फर्स्ट रीडिंग, जस्ट रीडिंग. सेकंड रीडिंग, जॉट डाऊन द ओनली पॉईंट. म्हणजे काय म्हणा किंवा फर्स्ट खुणा करा, मग व्हाईल दॅट तुम्ही जेव्हा खुणा कराल तेव्हा तुम्ही रेड कलरचा हायलायटर वापरा, येलो वापरा, व्हॉटएव्हर तुमच्याकडे जे असेल ते, म्हणजे काय तर ग्रीन असतात म्हणजे, ठीक आहे. थर्ड रीडिंग, नोट्स मेकिंग. सो पाठ ठेवायचं, पहिलं रीडिंग जस्ट रीडिंग, सेकंड रीडिंग जॉट डाऊन द पॉईंट्स, आणि थर्ड रीडिंग नोट्स मेकिंग. बस तुम्ही एवढं लक्षात ठेवा, हेच करायचं आपल्याला. सो पहिलं वाचलं जस्ट ग्लान्स करायचं पुस्तक की नेमकं काय आहे काय नाही, एक मोठा अंदाज तुम्हाला घ्यायचा आहे. सो मी कसं करेल हे की पहिल्यांदा वाचेल, बस जस्ट बघा खुणा केलेल्या आहे तुम्ही इथं बघा, लाल, निळा, गुलाबी, हिरवा, व्हॉटएव्हर म्हणजे काय आहे तर इथं आपण वेगवेगळ्या कलरनं खुणा केलेल्या आहेत, इथं आपण हायलायटरनं हायलाईट करायचा प्रयत्न केलेला आहे. आफ्टर दॅट सेकंड रीडिंगमध्ये परत खुणा केल्या आहे, फर्स्ट रीडिंग वाचलं, सेकंड रीडिंग खुणा केल्या, आणि थर्ड रीडिंग नोट मेकिंग केलेली आहे विदिन 250 to 300 वर्ड्स. समझ में आया आपको? डन. हरकत नाही, पुढे जाऊयात म्हणजे आपण आता पुढचा मुद्दा बघा आता. सो फर्स्ट तुम्ही काय म्हटलं, पहिले तुम्ही टेक्स्टबुक वाचलं, तुम्ही सेकंड आता नोट्स काढते वेळेस नोट्स नेहमी बुलेट पॉइंट म्हणजे काय, 1 2 3 स्टार मार्क ABC अशा फॉर्ममध्ये काढाव्यात अशी अपेक्षा आहे. कारण पॉईंट्स फॉर्ममध्ये काढलेल्या नोट्स ह्या रिवाईज करणं सोपे होतात आणि ॲज इट इज त्या एक्झाममध्ये रिप्लिकेट करणं सोपी आहे म्हणजे. पण ते तिकडे अवघड आहे ना. जर आपण तुम्हाला की पॅराग्राफ हा नोट्स काढला आहे, 1 2 लाईन, दुसरी तिसरी चौथी पाचवी असं, म्हणजे तुम्ही काय हे वाचू शकता किंवा काय तुम्ही हे समजून उमजून पचवू शकता म्हणजे ऑफकोर्स नॉट. आणि विदिन नो टाईम जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो
तुम्हाला पॅरेग्राफ फॉर्ममध्ये नोट्स तयार करणं, नोट्स वाचणं शक्य नाही आणि त्या पाठही करणं शक्य नाही, त्या रिवाइजही करणं शक्य नाही. म्हणजे बट देट जर बुलेट पॉईंट असले तर 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा असा डन, चला हरकत नाही. सो नोट्स शुड बी इन बुलेट फॉर्मॅट. ठीक आहे. सो इथे बघा नोट्स शुड बी इन बुलेट फॉर्मॅट. नोट्स शॉर्ट आणि क्रिस्प असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल की बाबा तुम्ही असं म्हणा की इंडियन प्रेसिडेंट याच्याकडे लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि तुम्ही म्हणा की मिलिटरी आणि सोबतच ज्युडिशियल पॉवर असतात. बरोबर. तुम्ही काय म्हणाल मग आता की प्रेसिडेंट हॅज ज्युडिशियल, लेजिस्लेटिव्ह, executive and military powers. आता तुम्ही हे दिलं, जर मला हेच वाक्य लिहायचं असेल तर मी कसं लिहिल? पॉवर्स इन ब्रॅकेट PRSD प्रेसिडेंट. आता हे मला माहिती आहे म्हणून तर 1 2 3 4 कुठलं? ज्युडिशियल, बस GUD. नंतर तुम्ही लेजिस्लेटिव्ह LEGI पॉईंट. ठीक आहे. पुढचं एक्झिक्युटिव्ह तर EXE आणि लास्ट तुमचं कुठलं तर मिलिटरी MIL. खतम कामाची, खतम. एवढी मोठी लाईन अगदी शॉर्ट क्रिस्प फॉर्मॅटमध्ये आपण तयार केली आणि याला आपण त्याला एक पॉईंट असा झालं पाठ. किती सोपं आहे म्हणजे असं करणं. सो नोट्स शुड बी इन बुलेट फॉर्मॅट और डायग्रामेटिक फॉर्मॅट. जेव्हा आपण बघणार आहे लॉंग पॅरेग्राफ इज अ वेस्ट ऑफ टाइम. गॉट इट. चला हरकत नाही, तुम्हाला समजलं मला काय म्हणायचं ते. पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट चला आता. सो तुमचं झालं. नेक्स्ट पहिलं आपण काय म्हटलं होतं की फर्स्ट रीडिंग प्रूफ तुम्ही म्हणा की जस्ट रीडिंग, सेकंड रीडिंग जॉट डाऊन द पॉइंट्स, थर्ड रीडिंग नोट मेकिंग. नेक्स्ट आपण म्हटलं की व्हाईल मेकिंग नोट्स शुड बी इन बुलेट्स फॉर्मॅट. इथं बोललो आपण म्हणजे थर्ड मुद्दा बघून घ्या आपला गेट डिजिटल. बघा तिथं देर आर 2 टाइप्स ऑफ नोट मेकिंग. द फर्स्ट वन इज ऑन पेजेस. तुम्ही नोट्स अशा करू शकता बाबा की पेज असं घेतलं आहे हाती, पेजला आधी फोल्ड करायचं. कसं तुम्हाला सांगतो मी. बघा पेज घ्यायचं आधी, व्हाईट पेज, त्याला करायची अशी फोल्ड. तुम्हाला सांगतो एक अशी फोल्ड करा. आता नोट बनवते वेळेस एक तर ब्लँक शीट्स वापराव्यात पहिली गोष्ट, आणि घेतलं पेज की अशी फोल्ड करून घ्यावी आणि मग इकडे करावं. सो बघा आता ही जी बाजू आहे माझी, ही फोल्ड केलेली, या बाजूवर काहीही लिहायचं नाही, ती ब्लँक स्पेस सोडायची. कशासाठी बाबा? तर व्हॅल्यू ॲडिशन करायसाठी भविष्यात. आणि उर्वरित ही जी जागा इकडची या ठिकाणी तुम्ही लिहिलं पाहिजे म्हणजे डन. चला हरकत नाही. सो दॅट आता एकचा झाला हा फॉर्मॅट. तुम्ही म्हणा की नोट्स मेकिंग एक पेजेसवर. दुसरं नोट्स मेकिंग आहे डिजिटल फॉर्मॅट. बघा एव्हरनोट नावाचं एक ऑप्शन आहे आपल्याकडे. तुम्ही कधी बघितलं असेल तर एव्हरनोट नावाचं एक हे येतं सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही तुमच्या PC मध्ये डाउनलोड करू शकता किंवा लॅपटॉपमध्ये. द सेकंड वन की तुम्ही तुमच्या त्या मोबाईलमध्ये एव्हरनोट नावाचं ॲपही आहे. मग एव्हरनोट हे तुम्ही म्हणा की जबरदस्त एक ॲप आहे ज्यावर आपण डिजिटल नोट्स बनवू शकतो, कॉपी पेस्ट मटेरियल करू शकतो, त्यात फोटो टाकू शकतो, कधीही त्याला एडिट करू शकतो. सो ही एक गोष्ट आहे, कारण एडिट करणं फार सोपी आहे एव्हरनोटवर. पेजवर नोट बनवली, लिहिलंय, सांगा त्यात जर ॲडिशन करायची आहे तिथं जागाच नाही तर मग कसं करणार आपण? मग ऑफकोर्स मग आपल्याला जरा वेगळंच एक तर पेज जोडावं लागेल म्हणा किंवा व्हॉटेवर. डन, हरकत नाही, पुढे जाऊन म्हणजे आपण. सो तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवू शकता. तिसरी गोष्ट लूज शीट्स. नोट्स बनवते वेळेस लूज शीट्स घ्यायच्या, म्हणजे एक एक पानावर नोट्स बनवायची आणि मेक व्हेरियस फोल्डर्स फॉर दॅट. जसं GS1, GS2, GS3, GS4. सो GS1 2 3 4 तुम्ही अशी वेगवेगळी फोल्डर्स बनवू शकता.
कशासाठी तर फॉर नोट मेकिंग, आणि लूज शीटवर बनवायची, 4 फोल्डर घ्यायची, 1 2 3 4, ऑप्शनचा वेगळा, एथिक्ससाठी वेगळा, एसेसाठी वेगळा, म्हणजे डन. चलिए आगे जाएंगे. चला, सो लूज शीटचा फायदा काय होतो, चॅप्टर बाय चॅप्टर किंवा पॉईंट बाय पॉईंट किंवा तुम्ही टॉपिक बाय टॉपिक आपण नोट्स बनवू शकतो आणि त्या पुढे मागं आपल्याला कधीही अरेंज करता येऊ शकतात. पुढचा मुद्दा नेक्स्ट, मेक शॉर्ट नोट्स फॉर UPSC प्रिपरेशन. आता हे तुम्हाला काही मी काही सांगायची गरज नाही, कारण की आपल्या एक्झामची डिमांड आहे 250 वर्ड किंवा 150 वर्ड्समध्ये आपल्याला लिहावं लागतं. व्हाईल जेव्हा 250 वर्ड किंवा 150 वर्डमध्ये लिहायचं म्हटलं तर आपल्या नोट्स शॉर्ट असणं गरजेचं आहे. सोबतच एक जस्ट एक्झामच्या अगोदर तुम्हाला त्या वाचता येतील अशाही फॉर्ममध्ये तुम्ही त्या नोट्स बनवल्या पाहिजे. भाई तभी तो आगे बढ़ेगा इंडिया. म्हटलं तभी तो तेव्हाच तुम्ही पुढे जाल, म्हणजे गॉट इट. चला हरकत नाही, समजलं ना. यस, पुढे आपण जाऊयात. पुढे बघा आता, मेक फ्लोचार्ट अँड हायरार्की. नोट्स शुड बी इन बुलेट पॉइंट्स और इन फ्लोचार्ट फॉर्मॅट. आता जर तुम्हाला म्हटलं की व्हेरियस फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, व्हेरियस फीचर्स ऑफ इंडियन हां बरोबर सोसायटी. आजकाल आता आपल्या क्लासमधली मुलं कसे मस्त बनवतात. जर बघा, एक कास्टिझम, तुम्ही असं म्हणा पॉलिगॅमी, अरे माफ पॉलिगॅमी नाही ते पॅट्रियार्की, तुम्ही असं म्हणा की कम्युनलिझम. फीचर आहे आता हे, आणि आपण तुम्ही असं म्हणा की निगेटिव्ह फीचर आहे, म्हणजे ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे हे आपण निगेटिव्ह फीचर्स ऑफ, तुम्ही असं म्हणा की याच्याचं इंडियन सोसायटीचं, तुम्ही असं म्हणा की इनइक्वल सोसायटी, इनइक्वॅलिटी. तुम्हाला समजलं काय, मुळात याच्यात खूप कंटेंट बसू शकतो, मात्र विदिन नो टाईम जर तुम्हाला सांगायचं असेल पुढे व्यक्तीला की बघा मला माहिती आहे आणि आय कॅन एक्सप्रेस माय व्ह्यूज इन व्हेरियस फॉर्मॅट्स, भाई ये तो है सब मत. ठीक आहे, तुम्ही डायग्राम फॉर्मॅटमध्ये पुढच्या व्यक्तीसमोर मांडलं, त्याला पटकन आवडलं तो, आणि भाई पैकीच्या पैकी मार्क गॉट इट. सो एक असं आहे की एक तर तुमचा वेळ वाचतो हे सर्व मांडण्यात. दुसरी गोष्ट तुम्हाला रिमेंबर लक्षात ठेवायची इझी गोष्ट आहे, रिप्रेझेंटेशन तुमचं बेटर होऊ शकतं. जर सगळी उत्तरं सारख्याच फॉर्मॅटमध्ये लिहित राहिलो तर चेक करणाऱ्याला हे कंटाळा येईल. की जाऊ दे कायला मार्क देऊ म्हणलं तुम्हाला, म्हणजे काय तर कारण की सारखेपणाच असेल उत्तरामध्ये तर तो नक्कीच कंटाळवाणा ठरणार आहे पुढच्या व्यक्तीसाठी. आणि तो मग तुम्ही असं म्हणा की त्याची इच्छा होणार ती पूर्ण वाचायची, आणि तो आपल्याला आवश्यक मार्क देणार नाही. पुढचं, कीप अपडेटिंग युअर नोट्स. तुम्हाला मग जेव्हा मी म्हटलं की तुम्ही लूट शीट्सवर नोट्स बनवते वेळेस पेज फोल्ड करावं. बघा कुठे गेलं ते पेज फोल्ड, आपलं हे असं केलं ना आपण, हे फोल्ड, पेज फोल्ड करावं. या साईडला, या बाजूला, उरलेल्या बाजूला ॲडिशनल इन्फॉर्मेशन लिहावी वेळोवेळी. गॉट इट. ते तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथे लिहावी यावेळी. किंवा जर तुम्ही एव्हर नोटवर जर तुमच्या नोट्स बनवलात मग प्रश्नच नाही, कारण त्यात एडिट सहज करता येतो, कॉपी पेस्ट स्पेस देऊन जागावर कमी करणं. मात्र अपडेट नोट्स पाहिजेत UPSC साठी. जर एखादी गोष्ट आता जसं प्रेसिडेंट किंवा नॅशनल ह्युमन राईट कमिशन, जर याबाबत एखादा ॲक्ट आला असेल किंवा अमेंडमेंट आली असेल आणि जर तुम्हाला अमेंडमेंट माहीतच नाही, तुम्ही फक्त बेसिक पाठ करून गेलाय तुमच्या लक्ष्मीकांतमधलं, प्रश्न फक्त लक्ष्मीकांतच्या पुस्तकातील कंटेंटवर येणारच नाही आहे मुळात जास्त, त्यातला काही भाग उपयोगाचा आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की आजकाल एक्झामची डिमांड जी आहे ती डायनामिक डिमांड आहे, म्हणजे सो तुम्हाला करंट इथे लिंक करावं लागतं. जोपर्यंत तुम्ही हे करू शकणार नाही तोपर्यंत अवघड आहे आपलं. त्याच्यामुळं नोट्स शुड बी अपडेटेड इन सर्टन इंटरवल ऑफ टाइम. गॉट इट. चलिए पुढे जाऊ, म्हणजे चला पुढे जाऊयात. नेक्स्ट पुढचा मुद्दा बघा आता, डिवाइड युअर नोट्स मेकिंग टास्क विथ युअर फ्रेंड. जर तुम्हाला तुमच्या कॅलिबरचा
तुम्ही जेवढे सिरियस आहात त्याच सिरियसनेसचे जर विद्यार्थी मित्रमैत्रिणी भेटत असतील तर डिवाइड युअर जॉब, डिवाइड युअर नोट्स विथ देम. आता जसं बघा, एक तुम्ही असं म्हणा की एक स्टोरी आहे आणि दॅट शुड बी सक्सेस स्टोरी. तुम्ही असं दिल्ली इथं, आता ही मी ऐकलेली आहे, मला माहिती आहे, म्हणजे दिल्ली इथं एक 25 लोकांचा ग्रुप होता जे सोबत अभ्यास करायचे UPSC प्रिपरेशन. ठीक, 25 लोक सोबत अभ्यास करणं, त्याला म्हणतो आपण ग्रुप स्टडी. 25 पैकी 23 लोक IAS झालेत, कारण त्यांचा ग्रुप स्टडी हा मोस्ट इफेक्टिव्ह, मोस्ट प्रोडक्टिव्ह होता. कारण त्यांनी काम तसं केलंय, त्यांनी आपलं काम डिवाइड केलं सगळ्यांमध्ये, नोट्स तयार करून घेतल्या, एकमेकांना तुम्ही म्हणा की गिव्ह अँड टेक केलं, आणि त्याचा फायदा असा झाला की 25 पैकी 23 लोक म्हणले. 23 तुम्ही सांगा की किती मोठी मजा येते. आणि तुम्ही असं म्हणा की ऑलमोस्ट 90% त्यांचा सक्सेस रेशो आहे त्या ग्रुपचा. याला म्हणतात ग्रुप स्टडी, याला म्हणतात डिवाइड युअर नोट मेकिंग विथ युअर फ्रेंड, याला म्हणतात डिवायडिंग द जॉब. काम वाटून दिल्याशिवाय काम होणार आहे का? तुम्हीच हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट सगळं जर करत बसला तर वेळ लागेल. पण तेच जर तुम्ही असं म्हणा की गड्या जॉग्राफीचं, ह्युमन जॉग्राफी तू बनव, मी एक क्लायमेटिक म्हणा, किंवा तुम्ही मी ओशनिक जॉग्राफी बनवतो, एकाला क्लायमेटिक देतो, एकाला भलतंच काही देतो, म्हणजे काय तर डन. तुम्हाला समजलं का मला काय म्हणायचं तर की डिवाइड युअर जॉब. पण कोणासोबत? तर तो विद्यार्थी तुमच्यासारखाच सिरियस पाहिजे किंवा तुमच्याच कॅलिबरचा पाहिजे. नाही तर अगदी नवखा विद्यार्थी आहे, त्याला तू काम कर, त्याला नाहीच जमणार आहे ते. कारण एक तर तो नवखा आहे आणि त्याचं तुमचं कॅलिबर जुळणारच नाही. मग तुम्ही भरपूर मेहनत घ्याल आणि तो घेऊच शकणार नसेल तेवढ्या याची जे हे मेहनत म्हणा किंवा व्हॉटेवर काय झालं जमणार नाही, म्हणजे ते डन. पुढे जमेल आपण. तर ठीक आहे, नेक्स्ट मेक टेम्पलेट आन्सर. बघा काय असतं, आधी तुम्ही टॉपिक वाचून घेतला पाहिजे, वाचून घेतला, नोट्स काढून घेतली. एकदा नोट्स काढल्यानंतर जी नोट्स तुमची एक 250 ते 300 शब्दांमध्ये असेल, नोट्स काढल्यानंतर तुमचं एक काम आहे की त्याच्यावरचे प्रॉबेबल क्वेश्चन तुम्ही तयार करून घेतले पाहिजे. प्रॉबेबल क्वेश्चन्स तयार केले पाहिजे आणि त्याची क्वेश्चन आन्सर मॉडेल सुद्धा तयार करून घ्यावेत. म्हणजे भविष्यात तसा प्रश्न पडला की तुमच्या डोक्यात उत्तर फिट आहे, प्रश्न फिट आहे, उत्तर फिट आहे, डायरेक्ट कॉपी पेस्ट तुम्हाला जास्त आठवायची गरज पडता कामा नये. कारण भाई आपने मेहनत पहले से ली हुई है उस पर. गॉट इट. याला म्हणतो आपण टेम्पलेट हे करणं. कारण पॉसिबल क्वेश्चनची लिस्ट तयार करून घेतली पाहिजे आणि त्या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा आपण लिहून घेतले पाहिजे. ठीक आहे. सो आता हिअर इज अ लिस्ट ऑफ सम स्ट्रॅटेजीज दॅट शुड फॉलो व्हाईल मेकिंग नोट्स. कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजी आहेत तर पहिलं, एक लूज व्हाईट शेडवर नोट्स काढल्या पाहिजे. माहिती आहे म्हणा आम्हाला. व्हेरियस कलर्स तुम्ही वापरले पाहिजे हेडिंगचा वेडिंगसाठी. नंतर व्हेरियस फोल्डर्स याच्यासाठी म्हणजे सब्जेक्टसाठी व्हेरियस फोल्डर किंवा फाईल्स तुमच्या असल्या पाहिजे. नेक्स्ट तुम्ही तुमच्या नोट्स रिवाईज करत राहिल्या पाहिजे इन आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाईम. ती गोष्ट अशी आहे की नोट्स तयार करते वेळेस सिलेबस, क्वेश्चन पेपर दोघांचा आधार घेऊनच मग तुम्ही नोट्स बनवणं अपेक्षित आहे. कारण तुम्हाला नोट्स बनवतोय आणि काही बनवता चालणार नाही भाई. जो पूछा गया है उस पर बनाओ और जो सिलेबस में दिया है उस पर ही बनाओ मतलब. आणि ॲट लास्ट तुम्ही ॲडिशनल गोष्टींसाठी एक पेज ॲड करू शकेल अशा तुमच्या नोट्स इन लूज शीट्स आणि फोल्डर असल्या पाहिजे. म्हणजे ठीक. पुढे आपण जाऊया. बघा तर इम्पॉर्टन्स ऑफ नोट्स मेकिंग. पहिली गोष्ट की त्या एक तर ऑर्गनाइज नोट्स असतात तुमच्या. ठीक. आपल्याला जर नोट मेकिंग हॅबिट झाली तर आपल्याला एक क्रिटिकल थिंकिंग आपली वाढते, ग्रास्पिंग पॉवर वाढते. हे फायदा होतो तुमच्या रायटिंगसाठी.
नेक्स्ट तुम्ही असं म्हणा की इट विल प्रॉम्प्ट युअर रिवाइज युअर वर्क, म्हणजे तुम्ही काय केलं तुम्हाला माहिती असतं की किती अभ्यासक्रम तुमचा संपलेला आहे. सो नेमकं मला आता काय करायची गरज आहे की संपलंय माझी नीड काय आहे हे तुम्हाला कळतंय. म्हणजे पुढचं फायनल रिव्हिजन करणं अगदी सोपं होतं एक्झामच्या वेळी. नेक्स्ट तुम्ही म्हणा की तुमच्याकडे अशा सर्टन टाइप्स ऑफ स्किल्स गोळा होतात की ज्यामुळे तुमची रायटिंग प्रॅक्टिस, तुमची थिंकिंग ॲबिलिटी, तुमची क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही असं म्हणा की एक सर्टन काम संपवण्याची टेक्निक असते ती वाढते, म्हणजे जे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. सो लेट्स समराईज. झालं आता सगळं. बस तुम्हाला बस शेवटी मी काय करूयात तर सेपरेट फाईल फॉर EGS. नोट्स जनरली 250 शब्दामध्ये असल्या पाहिजे तुमचं, म्हणजे नोट्स तुमच्या क्रिस्प आणि प्रिसाईज फॉर्मॅटमध्ये असावा. डायग्राम आणि फ्लोचार्टचा वापर खूप जास्त असला पाहिजे आणि कीवर्डचा वापर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन. नेक्स्ट तुमचं तुम्ही ना इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट व्हॉट एव्हर, म्हणजे असे. सो असे जे कीवर्ड्स आहेत बरोबर, असे कीवर्ड्स तुम्ही पाठ करून घेतले पाहिजे. किंवा व्हाईल मेकिंग म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर वाचताय, तुमची NCERT वाचताय, तुमचे रेफरन्स बुक वाचताय, तसे कीवर्ड शोधले पाहिजे. त्याची एक वही बनवा आणि त्या वहीत ते कीवर्ड लिहून ठेवा. फायदा होईल की व्हाईल रायटिंग द आन्सर, रायटिंग प्रॅक्टिस वेळी आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा मोठा उपयोग होऊ शकतो. लास्ट म्हणजे आता नीड ऑफ द नोट्स काय, हँडरिटन नोट्स इझी टू रिमेंबर असतात, इझी टू रिवाइज. आपला सिलेबसवर तुम्ही असं म्हणा की लक्ष राहतं, म्हणजे तुमचा ते कॉन्फिडन्स वाढवतं. राईट इन पॉईंट फॉर्मॅट, कॉन्सेप्च्युअल आपली क्लॅरिटी वाढते आणि आपली अंडरस्टँडिंग सुद्धा वाढते. ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत म्हणजे ठीक आहे. सो भाई आता हे समजा काय केलं पाहिजे तर काय करू नये तर डू नॉट राईट कम्प्लीट सेंटेन्सेस. काही पोरं मी बघितलेले आहेत ॲज इट इज नोट्स तुमच्या बनतात त्या, म्हणजे काय की वाक्य वाचायचं, त्यातला 1-2 शब्द गाळा करायचा आणि बाकीचं असं वाक्य लिहायचं. स्वतः मी पण असंच केलं आहे दिवसाबद्दल, ठीक आहे. सो असं होता कामा नये. नोट्स शुड बी क्रिस्प फॉर्मॅट. नेक्स्ट पुढचं, नोट्स कधीच पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये नसाव्यात. आणि लास्टवालं, नोट्स एकाच फोल्डरमध्ये कधी ठेवू नये, त्यासाठी व्हेरियस फोल्डर तयार करावेत. ओके. सो अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर नोट मेकिंग स्ट्रॅटेजी, व्हेरियस थिंग्स हा मुळात आपला अभ्यासाचा भाग आहे. त्यासाठी एक आपण NCERT कोर्सही लॉन्च करतोय 2 ऑक्टोबरपासून. मे बी त्याचा फायदा तुम्हाला होईल अशी अपेक्षा आहे, कारण एक बेसिक अंडरस्टँडिंग कोणत्याही विषयाचं ग्रास्प करायचं असेल तर आपल्याला NCERT मस्ट आहेत. म्हणजे अपेक्षा करतो की तुमची जर मग इच्छा झाली तर तुम्ही त्यासाठी एनरोल व्हाल, जर तुम्हाला गरज असेल तर. बाकी धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला कळवा कमेंट बॉक्समध्ये.